नमस्कार मंडळी. मी आज तुमच्यासोबत मकर संक्रांतीशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची आणि उपयोगी माहिती शेअर करणार आहे, जी श्रद्धेने ऐकल्यास नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. संक्रांतीच्या दिवशी केलेले छोटेसे उपायही मोठे फळ देतात, म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या घरच्यांना, मैत्रिणींना, जवळच्या लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. चला तर मग, यावेळच्या संक्रांतीला काय विशेष करावे, संक्रांत कोणावर आहे आणि कोणता रंग शुभ आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया. यावर्षी येणारी मकर संक्रांती खूप खास मानली जाते, कारण या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याच क्षणापासून उत्तरायणाची सुरुवात होते. म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे, अडचणीकडून प्रगतीकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा हा काळ सुरू होतो. म्हणूनच या संक्रांतीला केलेले छोटेसे उपायही मोठे परिणाम देतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यावेळी संक्रांत सूर्यदेवावर आहे. सूर्य हा तेज, आरोग्य, आत्मविश्वास आणि यशाचा कारक मानला जातो. त्यामुळे या संक्रांतीला सूर्याशी संबंधित उपाय केल्यास जीवनात स्थैर्य, मानसन्मान आणि आरोग्य सुधारते. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडेसे तांदूळ, हळद किंवा कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास डोळ्यांचे विकार, कमजोरी आणि मानसिक ताण कमी होतो असे मानले जाते. यावेळच्या संक्रांतीला विशेषतः तीळ आणि गुळाचे दान फार प्रभावी मानले जाते. तीळ हे शनी आणि गुळ सूर्याशी संबंधित असल्यामुळे या दोन्हींचे दान केल्याने ग्रहदोष कमी होतात, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. गरजू व्यक्तीला तिळगुळ, उबदार कपडे किंवा धान्य दान केल्यास अचानक येणारे अडथळे कमी होतात, असा अनुभव अनेकांनी सांगितलेला आहे. यावेळी संक्रांत पिवळ्या आणि लाल रंगावर असल्याचे मानले जाते. त्यामुळे या संक्रांतीला पिवळा, लाल किंवा केशरी रंग परिधान करणे खूप शुभ ठरते. महिलांनी पिवळी किंवा लाल साडी, कुंकू आणि हळद वापरल्यास सौभाग्य वाढते. पुरुषांनी पिवळा किंवा केशरी रंगाचा कुर्ता घातल्यास आत्मविश्वास आणि कार्यात यश मिळते, असे मानले जाते. शक्य असल्यास काळा रंग टाळावा, कारण तो नकारात्मकता वाढवतो असे मानले जाते. या संक्रांतीला घरात तिळगुळाचा नैवेद्य दाखवून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे मनापासून म्हटले तर नात्यांमधील कटुता कमी होते आणि घरात शांतता नांदते. संक्रांतीच्या दिवशी भांडण, राग, वाईट शब्द टाळले तर पुढील काळात मानसिक स्थैर्य मिळते. यावर्षीच्या संक्रांतीला अजून एक सोप्पा पण प्रभावी उपाय म्हणजे घराच्या मुख्य दाराशी रांगोळी काढून त्यात सूर्याचे चिन्ह किंवा स्वस्तिक काढणे. यामुळे घरात लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असे मानले जाते. संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास दिवसभर केलेल्या पुण्यकर्माचे फल वाढते. एकंदरीत पाहता यावेळची संक्रांत ही नवीन सुरुवातीसाठी, आरोग्य सुधारण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी श्रद्धेने केलेला एक छोटासा उपायही पुढील वर्षभर सकारात्मक परिणाम देतो, अशी भारतीय संस्कृतीची खोल मान्यता आहे.